सुख झाले तो विठ्ठल तो माधव परवा तो रूप विठ्ठल बरवा तो माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे तो विठ्ठल तो माधव बरवा तो बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे तो विठ्ठल बरवा तो माधव सर्व सुखाचे आगर देवर सर्व सुखाचे आगर बापर देवर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर देवर सर्व सुखाचे बापर कुमादेवर विठ्ठल तो माधव बरवा तो सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवर विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र उदंड वर्णिले क्षेत्र उदंड वर्णिले क्षेत्र उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड पाहिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे उदंड वर्णिले क्षेत्र महिमे उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमाती ऐसी चंद्रभागा ऐसे भीमाती ऐसी चंद्रभागा ऐसे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमाती ऐसा विठेवरे देव कोटा ऐसा विठेवरे देव कोटा ऐसे संत जन ऐसे हरिदास ऐसे संत जन ऐसे
ऐसे हरिदास ऐसे संत जन ऐसे हरिदास ऐसा नाम घोष सांगा कोठे ऐसा नाम घोष सांगा कोठे ऐसा नाम घोष सांगा कोठे ऐसे चंद्रभागा ऐसे भीमाती ऐसे चंद्रभागा ऐसे भीमाती ऐसे चंद्रभागा ऐसे भीमाती ऐसा विटेवर देव कोठे ऐसा विटेवर देव कोठे कामणे आम्हा अनाथा तो कामणे आम्हा कामणे आम्हा अनाथा तो कामणे आम्हा पंढरी निर्माण केली दे पंढरी निर्माण केली दे ऐसे चंद्रभागा ऐसे ऐसे चंद्रभागा ऐसे भीमाती ऐसे चंद्रभागा ऐसे भीमाती ऐसा विटेवर देव कोठे ऐसा विटेवर देव कोठे गोपारक माये गोपारक माये गोपारक माये गोपारक माये गोपारक माये उदंड पाहिले उदंड वर्णिले उदंड पाहिले उदंड वर्णिले उदंड पाहिले उदंड वर्णिले उदंड पाहिले उदंड वर्णिले उदंड नक्षत्र महीने ऐसी चंद्रभाग ऐसे भी मातेर ऐसी चंद्रभाग ऐसे भी मातेर उदंड पाहिले उदंड वर्णिले उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड पाहिले उदंड वर्णिले उदंड पाहिले
उदंड वर्णी उदंड वर्णीले क्षेत्र महिमे उदंड वर्णीले क्षेत्र महिमे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमतीर ऐसी चंद्रभागा ऐसे भीमतीर उदंड वर्णीले क्षेत्र महिमे उदंड चंद्र महिमे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमतीरा ऐसी चंद्रभागा ऐसे भीमतीरा ऐसा विटेवर देव कोठे ऐसा विटे देव ऐसे भीमतीर ऐसी चंद्रभागा ऐसे भीमतीर ऐसा विटे वरे देव कोटे ऐसा विटे वरी देव कोटे ऐसा ऐसा विटेवरी देव कोटे देव कोटे देव कोटे देव ऐसा विटेवरी ऐसा विटेवरी देव कोटे ऐसा विटेवरी देव कोटे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमतीर ऐसी चंद्रभागा ऐसे भीमतीर विठ्ठला विठ्ठल विठ्ठल
उदंड पाहिले उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देवकोठी ऐसे संतजन ऐसे हरिदास ऐसा नामघोष सांगा कोठी ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देवकोठी तुका म्हणे आम्हा नाथा कारणे पंढरी निर्माण केली देवे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देवकोठी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम मना करे रण संताचिया करे रण संताचिया बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका समचरण सरोजम सांद्रणिलांबुदाभम जगननिहित पाणि मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदयधवदहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळ करुणा उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देव कोठी सर्वांच्या समोर म्हणून दाखवलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा पंढरी महात्म्य या प्रकरणातील असणारा गोड चिंतनी असा अभंग भगवान श्री पांडुरंगाच्या समोर विश्वमाऊली ज्ञानोबाराय आणि उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ भाविक सज्जनांच्या समोर कीर्तनाच्या या माध्यमातून सेवा करावी म्हणून अभंग जगद्गुरूंचा घेतला ठल 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 अभंग पंढरी महात्म्य या प्रकरणातला आपण याच्यावर एक अभंग घेतला अजून पंढरी महात्म्य प्रकरणातीलच घेतला पंढरीशी जारे आल्यानो संसारा पंढरी महात्म्य प्रकरण 96 अभंग या प्रकरणामध्ये त्यापैकी हा गाथ्यामध्ये 2659 क्रमांक या अभंगाचा आहे या अभंगाचा प्रमुख विषय तुकोबारायांचा येथलं क्षेत्र या क्षेत्रातला देव
या क्षेत्रातली नदी, येथे येणारे हरिदास, जमणारे संत, आणि एक क्षेत्र का निर्माण केलं आणि कोणासाठी केलं याचा विचार या अभंगात करतात. विठ्ठल विठ्ठल थोडक्यात देवाचा आणि क्षेत्राचा महिमा वर्णन करतात. महिमा, महिमा म्हणजे मोठेपणा, महिमा म्हणजे श्रेष्ठत्व, महिमा महानता, देवाची महानता, क्षेत्राची महानता, तीर्थाची महानता, येथे येणाऱ्या संतांची महानता प्रकट करणारा हा अभंग. विठ्ठल विठ्ठल. अभंगावर काही यथामती बोलण्यापूर्वी कीर्तन कशासाठी, कुठे आहे सांगणं वक्त्याचं कर्तव्य असतं, संप्रदायाचा नियम आहे आणि म्हणून सांगायचंय. आपण सर्वजण श्री क्षेत्र पात्रशेंब्याहून पंढरपूर क्षेत्रापर्यंत पायी आणि चालत आलो. अतिशय निर्विघ्नपणानं, कोणाला कोणती अडचण न येता नित्य सालाबाद प्रमाणे आपण प्रतिवर्षी पंढरपूरला येतो आषाढी सोहळ्याला. याही वर्षी गेल्या 13वे हे वर्ष आहे. 13व्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलं आहे आणि 13व्या वर्षाची ही वारी आपली मोठ्या आनंदाने, प्रेमाने संपन्न होत आहे. आणि आज या क्षेत्रामध्ये दशमी हा एक उत्सव आहे बरं का. एकादशीच्या आदल्या दिवशी दशमी समारंभ आहे, दिंडी काढावी लागत असते. आणि आपला तो नगर प्रदक्षिणा दिंडी सोहळा पण झालेला आहे. गावामध्ये जरी एकादशी असेल तर बऱ्याच गावांमध्ये दिंडी काढली जाते. नंतर एकादशी, त्याच्यानंतर द्वादशी, 3 दिवसाचं हे व्रत आहे. दशमी स्वतंत्र व्रत आहे, एकादशी स्वतंत्र व्रत आहे आणि द्वादशी सुद्धा स्वतंत्र व्रत आहे. परंतु आपण 3 दिवस एकत्रितपणे वारकरी संप्रदाय याला आणि करत असतो. विठ्ठल विठ्ठल. हा जो दिंडी सोहळा आहे, पायी दिंडी सोहळा, चांदवड तालुक्यातील सर्व गावातील भजनी मंडळ, चंद्रेश्वर भजनी मंडळ आणि त्या नावाने जे ट्रस्ट असेल, आपल्या या पायी दिंडीमध्ये येणारे सर्व भाविक, सर्व सज्जनांच्या अनेक प्रयत्नामधून, थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने, सर्वांचा विचार विनिमय करून स्वर्गीय वैकुंठवासी आप्पासाहेब पुंजाराम मुरलीधर महाले यांचे हे संस्थापक आहे. त्यांच्या मनात आलं, सगळ्यांचा विचार घेतला आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामधून आणि त्यांनी तो सोहळा सुरुवात केली. या सोहळ्याला 13 वर्ष झाले. किती वर्ष पायी चालले आप्पा? 9 वर्ष. नंतर त्यांचं देहावसान झालं. त्याच्यानंतर मग हरिभक्तपरायण अंबादास पुंजाराम महाले विणेकरी आहेत आपल्या दिंडीचे, त्यांच्याकडे ही परंपरा आली आणि सर्व आपण त्यांच्या पाठीमागे आप्पासाहेबांच्या प्रेरणेने, चंद्रेश्वर भगवंताच्या आशीर्वादाने आणि हा दिंडी सोहळा अखंड चाललाय. आज ही जी काही सेवा आहे, अंबादास भाऊ म्हणे तुम्हीच सेवा करा. म्हटलं बाबांना विचारून घ्या, सगळ्यांच्या मतानं जसं योग्य असेल त्या पद्धतीनं. नाही म्हणे सगळ्यांचंच मत आहे की तुमचीच बडबड ऐकायची. आता मला एवढं काही येत नाही, पण तुम्ही सगळ्यांनी मला सांभाळून घेतलं. माझी बडबड चालतच होती बरं का, मागे नाही तर पुढे, मागे नाही तर कधी प्रवचनाच्या निमित्तानं, कधी कीर्तनाच्या निमित्तानं. जसं मला सांगता आलं तसं मी सांगत होतो. परंतु माझी बडबड तुम्हाला रुजू झाली, मान्य झाली असावी. सगळ्यांचंच मत आहे म्हणे बाबा की तुम्ही कीर्तन करावं. आता हे माझं पहिलंच कीर्तन आहे आपल्या फळावरती, म्हणून आपल्यामध्ये ज्येष्ठ पितृतुल्य असणारं असं व्यक्तिमत्व आदरणीय शिवाजी बाबा, नाव घेऊन ये मोठ्यांचं, पण बाबा आहेत आणि सर्वच आता काय नावं घेतलं तर महार्ध कीर्तन नावातच होऊन जाईल. म्हणून सर्व प्रेमाळांच्या, सर्व वारकऱ्यांच्या, सगळ्यांच्या चरणावरती माझं हे मस्तक आहे. आणि असा हा सोहळा आपला या ठिकाणी आहे. त्या सोहळ्याच्या निमित्तानं आज दशमी आहे. आज आपण सकाळी आलो, अंघोळ केली चंद्रभागेची, नगर प्रदक्षिणा सुद्धा झालेली आहे. मग यातला विधी असा आहे की म्हणे कीर्तन करावं लागेल. आल्याबरोबर स्नान केलं आपण. चंद्रभागे स्नान विधी तो हरी कथा, चंद्रभागे स्नान विधी तो
सर्व काळ चंद्रभागे स्नान चंद्रभागे स्नान समाधान चित्ता सर्व काळ अशी ही विधी या ठिकाणी सांगितला. आणि त्या विधीनुसार आपण विधी तो काय विधीतला मुंडन करायचं नाही तसं करू शकता आपण, पण केस देणे वगैरे त्या त्या क्षेत्रात महिमा आहे. पण इथे विधी काय हरीचं कीर्तन करावं आणि म्हणून आपण कीर्तनासाठी उभे आहोत. अभंगाची भूमिका अभंगही त्याला समर्पक असा घेतला जिथे आपण आहोत, कारण समय जाणून आपण बोललं पाहिजे असं मोठ्यांनी सांगितलं. समयो जाना भलते ना भलते थे अभंग तुकोबारायांचा आहे. उदंड पाहिले उदंड ऐकले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. या अभंगाची भूमिका जर या ठिकाणी पाहायची ठरवली आपण, वेळ बाबांनी तासाभराचं दिले पण बघू जसं बोलता येईल तसं. हा अभंग तुकोबारांच्या मुखातून का बरं बाहेर पडला असावा? तुकोबाराय असतील, ज्ञानोबाराय असतील, सर्व संतांनी आपल्या इष्ट देवतेचं महत्व पहिल्यांदा विशद केलं. कारण का वारकरी संप्रदायाचा देव ठरलेला आहे. हा वारकरी संप्रदाय विठ्ठलाचा उपासक आहे. विठ्ठल हे कोणाचं रूप आहे? विष्णूंचंच रूप आहे. भगवान कृष्ण बाल रूपामध्ये इथे आले आणि विठ्ठल उभे राहिले. का आले, कसे आले, सगळं आपण बघू सविस्तरपणे. अभंगाची भूमिका जगद्गुरूंनी पाहिलं सबवार. अनेक लोक तीर्थयात्रा करताना पाहिल्या बरं का. आपला हा चांदवड तालुका आहे, कोणी नर्मदेचं परिक्रमा करत आहे. अनेकांच्या चारधाम यात्रा दोन दोनदा झाल्या. चारिधाम, 12 ज्योतिर्लिंग, सप्तपुऱ्या, काशी, कांची, अवंतिका, मधुपुरी, माया, अयोध्यापुरी, मग द्वारावती, एवढ्या पुऱ्या झाल्या. 4 धाम झाले आणि ही सगळी मंडळी फिरून आली. थोडंफार आम्ही पण आलोय बरं का, सांगू नये, पण एक धाम बाकी आहे, ते पण होईल पांडुरंगाच्या कृपेने. सर्व जेव्हा आम्ही फिरून आलो, मग त्या ठिकाणच्या देवाचं, तिथल्या नीतिनियमांचं आम्ही सर्व जवळून पाहिलं. देव कुठे असतो तर आपण कुठे असतो. त्यांचा देव रात्री झोपतो, आमचा देव रात्री पण जागा आहे, उभे उभे आंघोळ करतोय. षष्टीपासून सप्तमीपासून अहोरात्र देवाचं दर्शन आहे. आणि असा हा परमात्मा. म्हणजे सगळे तीर्थक्षेत्र करणारे, या तीर्थयात्रा जे करणारे आहेत ना आयोजक, ते सगळं फिरून आले की पंढरपुरामध्ये येतात. पंढरपुरात आले की मग देहू, आळंदी वगैरे असं जसं जसं ज्याचा तालुका असेल तसा तो समारोप करत असतो. आणि सर्व मंडळी आली. माणसं मग फिरून आलेला माणूस काही गुपचूप बसत, भेटले की चर्चा करतो. तसं तुकोबारांच्या समोर हा ग्रुप आला तीर्थयात्रा करणारी, आणि महाराजांच्या समोर सांगू लागले आम्ही इथे गेलो तेथे गेलो वगैरे वगैरे सर्व. त्यांना असं वाटलं प्रत्येक तीर्थयात्रा करणाऱ्याला कधी कधी अहंकार होतो बरं का. करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो. मग पंगत बसली. आता तुमच्याकडे करता की नाही मला माहित नाही, पण आमच्याकडे वरण पोळी आणि आता श्रावणामध्ये गंगाफळची भाजी खूप प्रसिद्ध आहे बरं का. घोटून करतात आमच्याकडे. लेवा पाटील समाज आहे. गंगाफळची भाजी होती, हिरव्या मिरच्या, कोशिंबीर, बाडूदादा करतात चटकदार तशी, आणि सगळे बसले. आमच्याकडे वरण पोळी काला मोडून खातात. 2-2 पोळ्या आल्या, काला मोडला, वरण टाकलं, गावरानी तूप, भाजी वाढली. एक जण शेजारी बसला होता, तो म्हणे अरे मला देऊ नका भाजी. म्हटलं का? मी फक्त विचारलं का, मग त्याने सांगायला सुरुवात केली. आता गंगाफळला म्हणतात काशी फळ. गंगाफळला काय म्हणतात असं कुठे कुठे काशी फळ. म्हणे त्याचं काय झालं महाराज, मी काशीला गेलो आणि काशीला काय म्हणे काहीतरी सोडायचं असतं. तंबाखू सोडली पाहिजे, दारू सोडली पाहिजे, याने गंगाफळ सोडलं. ते आहे काशी फळ. फक्त तेवढ्यासाठीच थांबून गेला असतं तर बरं झालं असतं.
मी काशीला गेलो म्हणून खात. मग त्याने मला काय केलं, मग काशीला आम्ही कुठून गेलो, कशाने गेलो, कसे गेलो, कोणाकोणासोबत गेलो. अरे बापरे, हरिद्वार, काशी, गया, केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री, गंगोत्री सगळा भारत मला पूर्ण वाढ वस्तूपर्यंत त्याने सांगून टाकला. मी महाराज आजारीने पडलो म्हणे, कुठे गंगा अशी वाहते. म्हटलं हो हो हो, सर्व सांगतात, ज्याला माहित नाही त्याला खूप सांगतात हे मंडळी, तुम्ही कोणीच नाही बरं याच्यातले. तसं महाराजांच्या समोर ही लोक तीर्थक्षेत्राचं महत्व सांगायला लागले. त्यांना वाटलं महाराज कुठेच गेले नाही. तेव्हा जगद्गुरु म्हणतात, बाबांनो तुम्ही सुद्धा पाहून आलात, पण मी सुद्धा अनेक तीर्थ, पुष्कळ, अनेक, भरपूर या शब्दाची अंतिम अवस्था जर कोणती असेल तर आम्ही सुद्धा उदंड असे तीर्थक्षेत्र पाहिले, उदंड क्षेत्रांचं वर्णन ऐकलं आणि उदंड क्षेत्रांचं वर्णन आम्ही स्वतः करीत आहोत. तुम्हाला वाटलं की आम्ही काहीच पाहिलं नाही, असं नाही, आम्ही सुद्धा पाहिलं आणि त्याचाच अनुवाद अभंगाच्या पहिल्या चरणात. उदंड पाहिले उदंड उदंड पाहिले उदंड उदंड पाहिले. आम्ही सुद्धा उदंड तीर्थ पाहिले, उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिने. अभंगाची सुरुवात महाराज उदंड शब्दाने करतात. उदंड, उदंड म्हणजे काय, उंदड नाही, उदंड. उदंड म्हणजे भरपूर, उदंड म्हणजे विपुल, उदंड म्हणजे पुष्कळ. मराठी शब्दकोशामध्ये पुष्कळ, भरपूर, विपुल. पण तुकोबाराय काय म्हणतात, या उदंड शब्दाच्या पुढे शब्द नाही बरं का, आता परिसीमा झाली त्या शब्दाची. उदंड अगणित किती तीर्थ आहे. पद्मपुराण महाभारतामध्ये पर्व, त्या तीर्थ पर्वामध्ये तीर्थांचा उल्लेख आला. अनेक प्रकारचे तीर्थ आहे. पण उदंड, उदंड पाहिले, काही पाहिले, काही ऐकले आणि काही वर्णिले. उदंड, 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 तीनदा उदंड शब्द आहे. पाहिले, ऐकले, वर्णिले. काहींनी फक्त पाहिलं, वर्णन केलं नाही. पण तुकोबारे म्हणतात की उदंड पाहिले, उदंड ऐकले. महाराज म्हणतात की मी वाराणसीला गेलो, गयेला गेलो. वाराणसी, गया, पाहिली द्वारका, परिणये तुका पंढरीच्या, परिणय तुका पंढरीची, परिणय तुका पंढरीच्या, परिणय तुका पंढरीच्या. वाराणसी
वाराणसी गया पाहिली द्वारका परिणय तुका पंढरीसी की पंढरीच्या हे सगळे तीर्थ पंढरीला तुलना जर केली तर बरोबरी करू शकत नाही आणि म्हणून उदंड पाहिले उदंड ऐकले साधू संतांच्या ग्रंथांच्या द्वारा ऐकलं आणि आम्ही वर्णन केलं उदंड वर्णिले क्षेत्र महिमे नंतरचा शब्द वापरला क्षेत्र आम्ही क्षेत्रांचं वर्णन केलं आता क्षेत्र म्हणजे काय याचा विचार करावा लागेल क्षेत्र कशाला क्षेत्र म्हणतात क्षेत्र शब्द हा कुठून निर्माण झाला पृथ्वीला काय म्हणतात पृथ्वीला क्षिती पृथ्वीला काय म्हणतात क्षिती क्षिती म्हणजे पृथ्वी भूमी आवनी भूमाता धरणी धरती एवढे शब्द जमिनीला आहे ही धरती आता धरती ध्रुव हा धातू या धरती शब्दामध्ये ध्रुव धारयती हस्तिनापूरचा राजा कोण होता धृत राष्ट्र धृत म्हणजे धारण करणारा कोणाला राष्ट्राला या जगाला जो धारण करतो त्याला म्हणतात धृतराष्ट्र म्हणजे आत्ताचे जे मोदीजी ते पण कोण आहे धृतराष्ट्र म्हणजे आंधळे असं नाही म्हणायचं मला राष्ट्राला धारण करणारे तसं तुम्हाला मला ही धरती काय आहे आधार आहे सर्व लोक या लोकांना जर कोण आधार असेल तर धरती पण तुम्ही सर्व शेतकरी लोक आहे प्रत्येकाच्या उतार्यावर काही ना काही जमीन 1 हेक्टर 2 हेक्टर 10 एकर 100 एकर जे असेल जमिनीचा एक तुकडा त्याला म्हणतात क्षेत्र क्षितीचा एक घटक आहे उतार्यावरती नाव आहे त्या नावाच्या पुढे जमिनीचं क्षेत्रफळ असतं 2 हेक्टर 55 आर जे असेल ते मग आमचा 7-12वर जेवढं नाव असेल तेवढे आम्ही जमिनीचे काय आहे मालक आहे जाऊ द्या क्षेत्र म्हणजे जमिनीचा तुकडा मग क्षेत्र अजून क्षेत्राची व्याख्या शास्त्रामध्ये केली ही सर्व पृथ्वी पण त्या पृथ्वीमध्ये हे पंढरपूर क्षेत्र आहे आता क्षेत्र शब्दाचा अर्थ ज्या ठिकाणी गेल्यानंतर आपले दोष आपलं पाप घालवलं जातं पापाचं क्षालन होतं त्याला क्षेत्र म्हणतात क्षयात त्रायती दोष इति क्षेत्र हा जिथे गेल्यानंतर आपले पाप जातात जिथे गेल्यानंतर आपलं पुण्य वाढतं त्याला क्षेत्र म्हणतात म्हणून महाराज म्हणतात उदंड वर्णिले क्षेत्र महिमे विठ्ठल इथे आलो मी की माझा आवाज कोरडा का पडतो याचं संशोधन करतोय मी कोणत्याच गावात होत नाही असं स्टँड पण चांगलं प्रथम काय आता नवीन माईक आहे पण का खेचतोय त्याचं काही बटन पाहून घे बरं काय होते काही कळत नाही अतिशय त्रास होतो बोलताना लांबून बोलावं तर आवाज येतो का हा काय असं जे असेल ते असेल क्षेत्र क्षयात पातकांचा नाश होतो म्हणून क्षेत्र म्हणून उदंड वर्णिले क्षेत्र महिमे आता क्षेत्राला महत्व कशामुळे आलं क्षेत्राला महत्व एक तर देवामुळे येतं एक तर संतांमुळे येतं किंवा जिथे दोन्ही आहेत त्याच्यामुळे सुद्धा येतं आता आपण तुकोबारा या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये उदंड ऐकले उदंड पाहिले उदंड ऐकले उदंड वर्णिले क्षेत्रमय जरी अनेक क्षेत्रांचं वर्णन केलं असेल तरी तुम्ही सर्व ते पाहून आलात पण तुम्हाला मी असं विचारतो महाराज म्हणतात अशी चंद्रभागानं असं भीमेचं तीर तुम्ही कुठे पाहिलं का सांगा बरं अभंगाचं दुसरं चरण ऐसी चंद्रभागा ऐसा भीमा तीर ऐसे भी
भीमा तेरा ऐसी चंद्रभागा ऐसी भीमा तेरा ऐसी भीमा तेरा ऐसा विटेवर देव कोठे ऐसा विटेवर देव कोठे ऐसी चंद्रभागा ऐसा भीमा तीर ऐसे भीमा तीर ऐसी चंद्रभागा ऐसा भीमा तीर ऐसे भीमा तीर ऐसा विटेवर देव कोठे कोठे ऐसा विटेवर देव कोठे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसे भीमा तीर चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसे भीमा तीर ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर. सांगा बरं तुम्ही अशी चंद्रभागा आणि अशी भीमा तुम्हाला कुठे दिसली का सांगा. ऐसा विटेवर देव कोठे. दुसरं चरण या ठिकाणी जर विचार केला आपण ऐसी चंद्रभागा आणि असं भीमा. आता भीमा तीर चंद्रभागा आणि भीमा दोन नावं वापरतात. नदी एकच आहे, नावं दोन आहे. मग प्रश्न पडतो काही साधकांच्या पुढे चंद्रभागा वेगळी व आणि भीमा नदी वेगळी का. पण टेंभुर्णीच्या जवळ नृसिंहपूर नावाचं क्षेत्र आहे जिथे प्रल्हादासाठी अवतार घेतला देवाने. तिथे नीरा आणि भिवरेचा संगम आहे. टेंभुर्णी पासून काय 4-1 किलोमीटर असेल, 2-3 किलोमीटर अंतर नृसिंहपूर आणि तिथे नीरेचा भिवरेचा संगम आहे. आता ठीक आहे, पुढे ती नदी आली, चंद्रभागा झाली. मग ऐसी चंद्रभागा. पहिल्यांदा चंद्रभागा हे नाव का पडलं ते सांगा. तर चंद्राकडून काही प्रमाद घडला आणि ते चंद्राला काही दोष लागला. मग आता या पापातून कसं मुक्त व्हायचं. आणि म्हणून चंद्राला सांगण्यात आलं की तुम्ही ज्या तीर्थक्षेत्र करत राहा आणि तुमचा दोष जिथे जाईल बस. मग ते तीर्थयात्रा करता इथे आले. लोहदंड नावाचं क्षेत्र आहे बघा तिथे, बरं का. तिथे स्नान केलं, सूर्याची उपासना केली आणि आंघोळ केली आणि चंद्राचे दोष गेले. चंद्रभागा दोष गेल्यामुळे नाव पडलं चंद्रभागा. एक आणि तिचा आकार थोडा चंद्राच्या कोरीसारखा असाय, चंद्राकार शिवा ते म्हणून चंद्रभागा असा काही. आणि कथा भाग ऐसे चंद्रभागा. मग ऐसे भीमा तीर काय. भीमा हे नाव कसं काय पडलं. भीमा त्याची एक कथा. आता हे पंढरपूरचं महत्व स्कंद पुराण, विष्णू पुराण आणि पद्म पुराण अशा 3 पुराणांमधून या कथा पंढरीच्या क्षेत्राच्या आहे. आता ही कथा पंढरपुरातल्या कथेची संगती, तिचं अन्वय लावताना वक्त्याची बरीच दमछाक होती. कोणी म्हणतो ठीक आहे आपण भीमा तीर, भीमा नाव का पडलं त्याची कथा सांगतो 2 मिनिटांमध्ये. त्रिपूर नावाचा राक्षस आहे. कोणता राक्षस. त्रिपूर. आता त्रिपूर नावाचा एक राक्षस नाही. त्रि म्हणजे 3, पूर म्हणजे गाव. 3 गाव म्हणजे विमानं होते बरं का त्यांची. विमानं, त्या विमानातच गाव होतं आणि त्या आकाशामध्ये भ्रमण करायचे असे. आता त्या विमानामध्ये गाव म्हटलं की सगळं आलं. बिल्डिंग आल्या, घरं आले, सरोवर आले, सर्व जे काय असेल सगळ्या प्रकारची सुविधा त्या विमानामध्ये. आणि हे 3 बंधू, त्रि म्हणजे 3 पूर म्हणजे गाव, त्यांच्यामध्ये एकेकाला एक असे 3 गाव ते अधांतरी असे फिरायचे. मग यांचा नाश कसा काय होईल. तर 3 गाव, 3 विमान एका रेषेमध्ये एका बाणामध्ये जो छेदन करेल तेव्हा यांचा नाश होणार होता. त्यामुळे
त्यांनी हाहाकार माजवला. मग यांना कोण मारेल हा प्रश्न पडला. सगळे देव आले ब्रह्मदेवाकडे, ब्रह्म इंद्र चंद्र आणि सगळ्यांनी विष्णुदेवाकडे आले. पण ते म्हणे आपल्या हातातली गोष्ट नाही, महादेवाकडे जावं लागेल. आणि सर्व ही मंडळी महादेवांकडे आली. तुमच्या शिवाय, कारण वर यांनीच दिला होता, तुमच्या शिवाय यांना कोणीही मारू शकत नाही. आणि म्हणून मग भगवान महादेव म्हणतात, मोठे माणसं असतात ना, ते काम स्वतः करतात पण श्रेय बाकी दुसऱ्याला देतात. तुम्ही होते म्हणून झालं बाबा का, तुमच्यामुळे झालं. तुम्ही जर नसते साहेब तर ही नेट काही आमचे शिवाजी साहेब शिंदे, ज्ञानेश्वर बांधकाम विभागाचे अभियंता आहेत, ही नेट टाकली गेली. आता त्यांना कामाची सवय नाहीये, पण त्यांनी घामे घाम झाले बरं का. एवढा घाम यायचा म्हणे, व्हिडिओ पाहिलाय, बनियनवर सगळे शर्ट काढून काम केलं. सांगायचा मुद्दा काय, आपण अगोदर येऊन मोठे माणसं स्वतः करतात पण यश बाकी दुसऱ्याला देऊन टाकतात. तुमच्यामुळे झालं बा. सर्व दिलीप भाऊ ते सगळी मंडळी आली, ते बाबा आपले नागनाथ बाबा, त्यांच्या घरी जेवलो, काय जेवलं ते बी पाहिलं. हो बाबा ते समोरच आहे. त्यांचं मोठं सहकार्य बरं आपल्याला. तुम्ही केव्हा बी या, वर्षातून 2दा 4दा या, 2 दिवस राहा, 4 दिवस राहा, त्यांच्याकडे तुम्हाला आपलं जेवण तयार आहे. आंघोळ असेल जे असेल त्या. मुद्दा काय चालला, यशोदेला यशोदा का म्हणतात, यशोदा नाव हे असं आहे, यश, आपलं यश दुसऱ्याच्या स्वाधीन करून टाकावं. जे आपलं यश, आपला मोठेपणा बाजूला ठेवून दुसऱ्याला मोठं करतात ना, ते माणसं ऑलरेडी मोठे होत चालतात. पण जिथे मी हा शब्द आला, मी शब्द काढून टाकायचा. आपण होतो सगळं म्हणून झालं बरं का. आपण सगळं करूया, हो स्वल्प वाटे चला जाऊ. आणि काय करू, जसं तू कोबार आहे. आधी संतांनी काय केलं, सगळ्यांना मोठं केलं. तुम्ही आम्ही शब्द बघा अभंगाचे, आपण म्हणत होतो वाटेवरती, तुम्ही आम्ही खेडी मेडी, तुम्ही आम्ही खेडी मेडी, तुम्ही आम्ही संतांचे शब्द पहा. तुम्ही 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 आम्ही खेडी मेडी. खेडी मेडी ना आलं की नाही आपण, कोणाशी कोणाचं भांडण नाही, कोणाचा वाद नाही. तुम्ही म्हणता का, तुम्ही म्हणा. सुधाकर भाऊ तुम्ही म्हणता का, बरं ओके. या दिवशी वाहेगाव, एक दिवशी कळमदऱ्याचा ग्रुप होता. तुम्ही आम्ही खेडी मेडी, कशाला आपण गदारोडी आनंद, आनंदाने उड्या मारत पावल्या. काय नाही केलं आपण, भांडलो बिबर का आम्ही. गायनाचे उडे आपोलिया छंदे, गायनाचे उडे आपोलिया छंदे, गायनाचे उडे आपोलिया छंदे, गायनाचे उडे आपोलिया छंदे. मनाचा आनंद आवडीने, मनाचा आनंद आवडीने, गायनाचे उडे आपोलिया छंदे, गायनाचे उडे आपोलिया छंदे. आपल्या छंद, आपल्या मस्तीमध्ये होते. ज्याला गाता येत होतं त्याला असं वाटत अरे एखाद्या आपण म्हणू द्या.
पण काही काही दिवशी नंबर लागत नव्हते चांगल्या चांगल्याचे नंबर लागत नव्हते अतिशय आनंद आहे अहो कुठे एक गाणारा मिळत नाही इथे सगळी मंडळी आपण गुणवान अशी गायनाचे उडे आपल्याचे कोणाच्या संगतीमध्ये वैष्णवा संगती सुखवाटी जीवा पुढे काय अनेक मी देवा काही नाही गायनाचे उडे तसं आपण खेडीमेडीने आलो मुद्दा काय त्याला महादेव म्हणतात तुम्ही सर्व देव माझ्याकडे आले पण मी एकट्या या त्रिपुरसुरांचा नाश करू शकत नाही तुमचं जर सहकार्य असेल तर मग मी बाकी लढू शकतो म्हणे तुम्ही सांगा आम्ही काय मदत करू तुम्हाला म्हणे मला रथ लागेल रथ कोण म्हणतं हे आपली कथा काय चालू आहे त्रिपुरासुराचा नाश करायचा आहे आणि त्याच्यासाठी तयारी चालली पृथ्वी म्हणाली माझा रथ करा कोण घोडे झालं रथाचे कोणी घोडे झाले अनेक प्रकारचे शस्त्र अनेक देवांनी देवाला दिले आणि मग सूर्य आणि चंद्र त्या रथाचे चाक झाले आणि महादेवांचा सगळा तयारी झाली बघा युद्धाला जायची युद्धाला असं जावं लागत नाही छत्रपती शिवाजी महाराज आता मुंबईला मोठे एक काय म्हणता येईल त्याला शिवाजी छत्रपतींचं मंदिर झालंय बरं का कुठे रे भिवंडीच्या पुढे किल्ल्याचं स्वरूप आहे गार्डन आहे आणि तिथे अनेक प्रकारचे शस्त्र त्या काळातले तलवार बर्ची भाला जे असेल ते चिलखत किती किलो सगळं बघितलं मुद्दा काय झाला हे सगळं घातलं वाघ नख अफजल खानाला फाडण्यासाठी तयारी बघा तुम्ही इतिहास तसं महादेवांनी काय केलं तयारी केली युद्ध झालं 10,000 वर्ष आणि मग देवाने काय केलं एका बाणामध्ये तिन्ही गावांचा छेद केला आणि ते त्रि आणि पूर उद्ध्वस्त केले आणि त्या त्रिपुरासुरांचा नाश केला विठ्ठल विठ्ठल पण युद्ध केल्यामुळे काय झालं घाम आला घामे घाम झाले भगवान टप टप घाम पडत होता लक्ष्मण दादा आज तुम्ही उभे राहिले नाही बरं राहिले असते तर अजून मजा आली असती 6.25 फूट आमच्या लोकांना तुम्ही तेवढे वजनदार हो उंच पुरे धिप्पाड बघा महाराज केवढे आणि चोपदार म्हणे बाबा तुम्हाला कोणी हात तुम्ही दिंडीत आले नाही फक्त तो वाईट वाटतंय हे जर दिंडीत असले ना हवानी कोणाची गाडीमध्ये घालून दिली रामदास भाऊ एकेकाचे बलदंड राजा किरकोळच असतो पण सैन्य बाकी डेअरिंगबाज असतो काय अभंग आपण नेहमी म्हणतो पाहे पा ध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित राजाला ते निशाण असताना ध्वज आपली काय होती पताका आपल्या देशाचा तो तिरंगा आहे ना तो सतत फडकवून ठेवण्यासाठी अनेकांचं बलिदान करावं लागत असतं मुद्दा तिकडे आपला विषांतर होत असेल कदाचित मुद्दा काय झाला बलदंड असे सगळे हे चोपदार आहेत तर लक्ष्मण दादांचा काय विचार तर जेवताना त्यांना खूप घाम येतो टप टप घाम काही माणसांना जेवताना घाम येतो काहींना असाच घाम येतो मेष राशीचे माणसं आणि वृश्चिक राशीच्या माणसांना खूप घाम येतो बरं का तुम्ही ज्योतिष जाणता का थोडं थोडं घामावर कसं काय आलं आपण अरे माझा बी घामच निघतोय मधून पंखा तिकडे एक इकडे एक महाराज तुम्हाला आम्ही हवा लागू देणार नाही तुमची हवा दाखवा फक्त हे म्हणत होते म्हणे महाराज असं कीर्तन करा पण महाराजाला खेचुरायला माईक माझी ताकद अपुरी पडते पण आपली बी स्टील बॉडी आहे बरं का घाबरू नका आणि घाम चालला आणि तो घाम असा ओघडला महादेवांच्या अंगावरून आणि त्याचा ओघ निर्माण झाला आणि तो वाहायला लागला भगवान महादेवांचा घाम ओघवता असा वाहत वाहत आला आणि तो पंढरी क्षेत्रामधून जात होता त्या घामाचा वेग होता आणि त्या वेगामध्ये अनेक वाहून जात होते पण या क्षेत्राचे जे भगवान उभे होते पांडुरंग त्यांनी या क्षेत्राला
रक्षणासाठी कोणाला ठेवलंय माहितीये का? भैरवनाथ. पंढरपूरचे क्षेत्रपाल कोण? भैरवनाथ. आपण काल भैरवाचं दर्शन घेतलं ना बाबा? कोणतं गाव होतं ते? तिथे जेवण मोठा असा सभा मंडप होता बघी, सरपडोह. काल भैरवाचं मंदिर आहे तिथे. आमचा ठोबरे बाबा होते, आम्ही चर्चा म्हटलं हे काल भैरवाची कथा सांगितली का काय असं मला वाटतं. काल भैरव हे भगवान महादेवांचे दूत म्हणा, सेवक आहे. आणि त्यांना सांगितलं देवाने तुम्ही या क्षेत्राचे काय करा? संरक्षण करा. जेव्हा हा तो ओघ त्या घामाचा आला आणि तो पंढरी क्षेत्रातून व्हायला लागला, तेव्हा भगवंताने सांगितलं क्षेत्रपाला रक्षण करा. आणि तेव्हा भगवान म्हणतात भीमे शांत हो. भीम गर्जना. महादेवांचं रूप कसं होतं? रुद्र स्वरूप होतं. भीम बलदंड असं. भीमदादा कसे होते? बलशाली. तसं महादेवांचं भीम रूप. आणि त्या आवेशामध्ये युद्ध केलं होतं आणि तो घाम त्यांचा वाहत होता. म्हणून सांगितलं भीमे इथे शांत हो. आणि ती भीमा नदी शांत झाली म्हणून तिचं नाव पडलं भीमा. पण शांत वाहिली. चंद्राचा दोष घालवला. चंद्राच्या आकारानं वाहते म्हणून तिला कोणी चंद्रभागा ही म्हणू लागलो. चंद्र कसा आहे? शांत, शीतल आहे, थंड आहे. आणि म्हणून ही चंद्रभागा शांत वाहते म्हणून तिला चंद्रभागा म्हणतात. महाराज म्हणतात ऐसी चंद्रभागा. हा जो अभंग जगद्गुरूंच्या मुखातून बाहेर पडला तो इथेच पडला. निर्मिती कुठे झाली माहितीये का? आपण राहू आता हेची ध्यान या अभंगावर प्रवचन केलं बघा. पोहे खाल्ले होते. काय त्यांचं नाव? दुसराच मुक्काम आहे वाटतं, गावाजवळच आहे. तर तिथे आपण या राहो आता हेची ध्यान या अभंगाची निर्मिती कुठे झाली? परित्याला झाली बरं का. तुमचा जो मुक्काम होता परित्याला भगवान वारकऱ्यांना पोहोचवण्यासाठी येतात आणि तिथून परत फिरतात म्हणून त्या गावाचं नाव परित सांगितलं आपण. तसं हा अभंग उदंड पाहिले उदंड ऐकले हा येथेच त्यांच्या मुखातून बाहेर पडला जगद्गुरूंच्या. ऐसी कशामुळे बोलतोय मी हे? ऐसी म्हणजे निर्देश केला. अशी चंद्रभागा, अशी भीमातीर, असा विटेवर देव. याचा अर्थ काय झाला? ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर. हे भीमेचं तीर आहे. तीर म्हणजे किनारा, तीर म्हणजे काठ. भीमेच्या चंद्रभागेच्या काठावर काय वसलं? भीमातीरी एक, भीमातीरी एक वसविले नगर. त्याचे नाव पंढरपूर, त्याचे नाव पंढरपूर. येथील मोकाशी, येथील मोकाशी. बाईला 16,000 भीमातीरी एक वसविले नगर. भीमातीरी एक वसविले नगर. त्याचे नाव पंढरपूर रे. त्याचे नाव पंढरपूर रे. मोकाशी चार भुज त्याशी. बाईला 16,000 रे. बाईला 16,000 रे. 16,000 रे. नाचत जाऊ त्याच्या गावारे. खेळ 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 खेळया रे. हे आमचे चिरंजीव आहे. तर इंजिनियर माणूस आहे. म्हणतोय थोडंफार पाठा कमी आहे त्याचा आणि म्हणून म्हटलं म्हणतोय येऊ मोठं माझं भाग्य आहे. बाबा बोलले म्हणे भाऊ परंपरा टिकवशील का? म्हटलं टिकवतो तर आहे. कीर्तनात टाळ घेऊन उभं राहणं हे सुद्धा एक चांगली आवड आहे. येडवाकडं जसं असेल तसं. आत्ता साहेबांचा माझा विषय झाला. आमचा भैया आहे भागवतराव तर प्रश्नच नाही. अमोल आहे, शुभम आहे, लखवानांचा मुलगा आहे. ही घरातली टीम आपल्या जर झाली तर आपलं कोणाकडे जाण्याची गरज. कारण परंपरा पुढे चालवायची. आज येत नसेल उद्या येईल, परवा येईल. बनत बनत बन जाईल. गळा
म्हणताना आता कसं तो पहिल्यांदा इथे आहे आणि सगळेच अपरिचित आहे. जेव्हा आपण कोणाला ओळखत नाही तर माणूस दडपतो. आता तुम्हाला मी काही म्हणजे घाबरत नाही असं नाही, पण तुम्हाला मी पाहतोय, तुम्ही रागवणार नाही म्हणून मी एवढा धाडसानं बोलते. बाबा समोर बसले आणि मला मधून घाम येतोय. मुद्दा काय झाला, बिनधास्तपणे थोडंसं दपकतोय एक मुद्दा, आणि पाठा नसेल तरी माणसाला बोलता येत नाही. असो, गाईल त्याचा गळा आणि कसेल त्याचा मळा. भीमा तिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर. असो, भीमेच्या काठावर पंढरपूर क्षेत्र आहे म्हणून महाराज म्हणतात ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर. पुढचा प्रश्न आहे, ऐसा विटेवर देव कोठे. प्रश्न केला अभंगामध्ये, प्रश्न केला. कोणाला केला? जे आले होते तीर्थयात्रा करून. तुम्ही काय सांगता आम्हाला देवाचं महत्व? काशी असेल, गया, प्रयाग, हरिद्वार, शिवकांची, विष्णुकांची, केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री, गंगोत्री, काही सांगू नका. 3,500 रुपये चढायचे आणि 3,500 उतरायचे दिले आम्ही. कशावर गेले? घोड्यावर. घोड्यावर तर बसले, कधी बसलो नाही. लग्नात बसलो तर तेव्हाच बसलो. घातले पाय, बसलो. आता चढ असा आहे, धरून धरून हात दुखून आले. उतरताना असा उतरतो. मग उतरताना कसं बसावं, चढताना कसं बसावं, टेक्निक आहे. जेव्हा आपण केदारनाथ खाली उतरतो तर दोन्ही पाय त्या रिकिबीमध्ये असतात आणि वजन पूर्ण त्याच्यावर ठेवावं लागतं. इकडे कळा आहे मोठा, गेले जर आपण, घोड्याचा पाय खाली दगड आहे मोठे मोठे, पाय जर सटकला, आपण जर गेलो तर गेलो समजा. मग कुठे? घरी नाही. 19-20 आम्ही गेलो आणि आमच्या 15 दिवसानंतर आमच्याच गावातले एक जोडपं गेलो. असेच होते, लंबोदर पितांबर असे. म्हणजे तुमची जी ढेरी आहे ना, हे सुखी माणसाचं लक्षण आहे बरं का. श्रीमंत माणसाचं लक्षण आहे, सुखी माणसाचं लक्षण आहे, संपन्न माणसाचं लक्षण आहे आणि शांत माणसाचं लक्षण आहे. हे गैर शांत आहे पण डोकं जर फिरलं ना. मग त्यांचं काय झालं, घोड्यावर गेले, उतरले आणि त्यांना तहान लागली, ऑक्सिजन कमी पडला. भीमसेन कापूर घेऊन गेले होते. उतरले, बाईला सांगितलं पाणी आण, बाटली पाण्याची. बाई पाण्याची बाटली घ्यायला गेली, अटॅक आला, मेले. सत्य घटना मागच्या 3 वर्षापूर्वी. आता विचार करा, केदारनाथ वरती चढून गेलोय आणि आपला पती मरून पडलाय. काय वाटलं असेल, कल्पना तर करा. मुद्दा काय झाला, आमची गाडी पण चालायची. असा हिमालय, इकडे गंगा आणि काठावर गाडी चालते, धड धड. आमच्या गाडीत एक जण होता, त्याने पाहिलं की त्याला चक्कर यायची. बाबा, मग त्याने काय केलं, गुच्चूप फोन लावला. त्याचा एकच मुलगा होता. हॅलो भाऊ, आमची गाडी हिमालयात चालली आहे, इकडे गंगा आहे, तिकडे हिमालय, काठावर गाडी चालली. जर का गाडी पलटी झाली, मी जर गेलो तर मला घ्यायला येऊ नको. कोणाला फोन करून सांगतो, त्याच्या मुलाला, येऊ नको, पुष्कळ खर्च लागतो, 2-1 किलोमीटर लांब आहे, मी तुला दिसणार नाही, मी तुला सापडणार नाही. कारण अरे म्हटलं कशाला फोन लावताय? नाही म्हणे बाबा माझं काही खरं. अरे तू शांत बस. मी पण मोठा आगाऊ माणूस आहे पहिल्यापासून. मग ते गाडीतले म्हणायचे बाबा प्रवचन चालू करा. म्हटलं हा बिलकुल. मला कोणी काही विचारलं मी सांगत सुटतो बरं का. इतका माल वाटला फुकट. आणि मग मी म्हटलं गेली जर आपली गाडी तर प्रवचन करता करता जाईल, जाऊ नये. सगळे सही सलामत आम्ही आलो. मुद्दा काय चालला, कुठे आल्या पण हिमालयामध्ये. विठ्ठल विठ्ठल ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देव कोठे. प्रश्न केला, सांगा बरं तुम्ही आम्हाला एवढं सांगतात आहे, इथे गेलो तिथे गेलो तिथे गेलो, सांगा दाखवा. काहीच उत्तर नव्हतं. सांगा हा देव तुम्हाला असा दिसला का. ऐसा विटेवर देव कोठे. आता हा देव आला इथे कसं काय एवढं सांगायचंय आणि पुढे चालायचे. ऐसा विटेवर देव कोठे. देव शब्द वापरला, विठ्ठल शब्द वापरलेला नाही. मग इथला देव कोण? म्हणे विठ्ठल.
महाविठवर कोणी आणला, कोणासाठी आला, एक थोडंसं बघावं लागेल. कारण आज आपण या क्षेत्रामध्ये देवाचं काहीतरी सांगितलं पाहिजे. महादेव आला कसा? अनेक संतांचे प्रमाण आहे, तुम्हाला सगळ्यांना सर्व माहीत आहे. कोणाचं म्हणणं आहे असं की तो पुंडलिकासाठी आला? पुंडलिकाच्या भावार्था, पुंडलिकाच्या भावार्था, गोकुळी हुणी झाला येता, गोकुळे झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता, निज प्रेम भक्ती भक्ता, जयाता म्हणतसे करा विठ्ठल स्मरण, करा विठ्ठल स्मरण, भक्ताचे करा विठ्ठल स्मरण, करा विठ्ठल स्मरण. पुंडलिकाच्या भावार्थ, गोकुळी उणी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता, घ्या जाता म्हणतसे करा विठ्ठल स्मरण. पुंडलिकाच्या भावार्थासाठी आला, गोकुळामधून आला. बाबांनी अभंग घेतला त्या दिवशी, खूप सुंदर. द्वारकेचे केणे आले याची ठाया, पुढे भक्तराया चोजवीत. द्वारकेचे केणे, केणे शब्दाचा अर्थ काय? केणे म्हणजे माल. हा जो माल आला ना, हा द्वारकेतून आला. आता देव माल आहे का? देव वस्तू आहे का? हो, वस्तूच आहे. देवाला एक नाव वस्तू असे. हा माल कोणाचा? वैष्णवांचा माल खरा, वैष्णवांचा माल खरा, वैष्णवाचा माल खरा, वैष्णवाचा माल खरा, तुरा वस्तुसी तुर तोरा वैष्णवाचा माल खरा, वैष्णवाचा माल खरा. हा वैष्णवांचा माल आहे. महाराज म्हणतात, हा जो द्वारकेचे केणे आले याची ठाया, द्वारकेतून भगवान आले. वैकुंठीचा देव आहे असं अन्य प्रमाणे आला. हे का कमी आहे का? 7 ते 8 कारणं सांगितली. पण भगवान आले पुंडलिकासाठी. पण कसे काय आले? बाबांनी सांगितलं. एकदा असं घडलं, इंद्राची इंद्रायणी, तिचं नाव होतं शची. तिच्या मनात आलं की देवाच्या मांडीवर बसावं. देवाचे लग्न झाले होते, 16,108 पत्न्या देवाला होत्या. आणि मग या सगळ्यांचं भाग्य. पण इंद्राच्या पत्नीला पण वाटलं की देवाच्या अंकावर बसावं, मांडीवर बसावं. आणि म्हणून भगवंताला बोलल्या त्या की तुमच्या मांडीवर बसायची इच्छा आहे. भगवान म्हणतात, आता हे शक्य होणार नाही. मी कृष्णावतार घेईल. वैकुंठामध्ये हे बोलणं चाललं होतं. कृष्णावतार घेईल द्वापारामध्ये, आणि मी द्वारकेचा राजा असेल. एवढ्या एवढ्या मला पत्न्या असतील, आणि तेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल. पण येथून 60,000 वर्षानंतर हे सगळं घडणार आहे. मग तुम्ही काय करा? तुम्हाला जर माझ्या मांडीवर बसायचं असेल, 60,000 वर्ष तपाला बसा, तप करा. आणि तेव्हा मग त्या इंद्रायणीने 60,000 वर्ष तप केलं. त्यानंतर भगवान म्हणतात, मग आपली भेट कशी होईल? तर तुम्ही राधा बनाल गोकुळामध्ये, मी पण तिथे येईल, आणि तिथून मग मी पंढरपुरामध्ये राहणार आहे. पण तेव्हा असं घडेल, द्वारकेचा राजा झाल्यानंतर
राधा बनून मग राधा तिथे नमस्कार करते आणि भगवंताच्या अंतःकरणामध्ये प्रवेश करते राधा, बरं का. आणि तीच राधा द्वारकेत प्रगट होते. झालं सर्व, जास्त लांबायचं नाही. आणि एक दिवशी मग देवाचा प्रपंच चाललाय, 16,108 पत्न्या आहे, आनंदी आनंद आहे. आणि मग बघा, आनंदी संसारामध्ये कधी कधी दुःखाच्या घटना घडतात. संशयाचं वातावरण, पती पत्नीमध्ये जर वाद होत असेल ना, बाहेरचा विचार घरात आला तर वाद होतो. संशयाला जागा झाली, पतीला वाटतं पत्नी ही केवळ माझीच असली पाहिजे, आणि पत्नीलाही वाटतं पती हा फक्त माझा आणि माझाच पाहिजे. त्या पतीने कोणाकडे वाईट दृष्टीने किंवा पाहू नये, संबंध ठेवू नये. एकनिष्ठता, देवाच्या, अग्नीच्या, ब्राह्मणाच्या, समाजाच्या समोर देवाग्नी द्विज हुताशन, हातात हात घेतला, एकनिष्ठ राहावं तरच संसार सुखरूप होतो. आणि जर का थोडासा जरी संशय पत्नीला वाटला पतीच्या बद्दल, तर मग तिथे प्रेम राहत नाही. ज्ञानोबा एक ओवी देतात, संशयाचे वागुर अनेक पाप राही घोर. म्हणून पतीला सुद्धा ताकीद आहे, त्याने आपल्या पत्नीशी एकनिष्ठ राहावं. इथल्यांना नाही म्हणत आहे मी, आणि म्हटलं तर मग तू मला त्याचा राग आला नको पाहिजे. आपण असं राहा की आपल्या पत्नीच्या मनात आपला आदर असला पाहिजे, आणि पत्नीने पण असंच राहिलं पाहिजे की पतीच्या मनामध्ये आदर पाहिजे. पण झालं असं, कधी कधी काय होतं, राहत काहीच नाही, पण कुठून तरी संशय येत असतो आणि घरं उद्ध्वस्त झाले, बरं का. आणि सगळ्यात जर उद्ध्वस्त कोण केला असेल, हा जो मोबाईल आहे ना तुमच्या माझ्या जवळ, या मोबाईलने घात केला कुटुंबाचा. हो, डोळा जे पाहतो आणि कान जे ऐकतो याच्या 4 बोटाचा अंतर आहे. आणि इथे पाहिले ऐकले शब्द आलेले, राहत जरी नसलं पण संशयाला कुठेतरी जागा होते. म्हणून हा मोबाईल चांगला पण आहे आणि वाईट पण आहे. मुद्दा जास्त सांगत नाही. झालं काय, इंद्रायणी ती जी होती म्हणे, देवा तुम्ही म्हटले होते आता मला मांडीवर बसवा ना, आता भगवंताच्या स्वरूपाचा आनंद घ्यायचा आहे. प्रत्येक भक्ताला असं वाटतं की देवाच्या आनंदामध्ये आपणही आनंद घ्यावा. म्हणे बसा. आणि ती बसली, राधा बसली. काही वेळ झाला असेल, आणि तिचं दुर्दैव असं की रुक्मिणी माता आतून बाहेर आल्या. आपल्या नवऱ्याच्या मांडीवर कोण बसलं, तिला वाटतं बाई तर ओळखीची वाटत नाही. पत्नीने जर का आपल्या पतीच्या मांडीवर दुसरीच बाई बसलेली पाहिली तर काय वाटेल, कसं वाटेल तात्या? चांगलं वाटेल का वाईट वाटेल? पेढा खाल्ल्यासारखं वाटेल का? अरे असा संताप झाला त्या बाईचा. बरोबर आली ना काय, आणि आल्यानंतर तिनं पाहिलं परस्त्रीला मांडीवर घेऊन आपले पतिराज बसले आहे, आणि एवढी मोठी मी समोर आल्यावर सुद्धा उठ म्हणत नाही, उठा म्हणत नाही, तिला बाजूला करत नाही. आणि मग बरी होती तोपर्यंत बाई बरी होती, मग नंतर कशी झाली, कशी झाली बुरी. बाई बरी तोपर्यंत बरी, नाही तर मोठी आपल्या इथल्या कोणीच नाही. संताप झाला, आणि मग कमरेवर हात का गेले, भक्तिशास्त्राचं चिंतन सांगतो. आणि मग आई साहेबांना मोठं नवल वाटलं की माझा पती मी समजते तसा मस्त आहे, असे हात गेले. वा वा, चांगले हे धंदे करता तुम्ही, असं तिचा आविर्वाद. कमरेवर हात माणूस काय आठवतो, मस्त. तुम्ही या ड्रेसमध्ये बाई जरी आलेली असेल, आली का नाही सांगता येणार. कमरेवर हात का गेले, नवल वाटलं म्हणून, आश्चर्य वाटलं म्हणून. मस्त, वा छान आहे, चांगले धंदे तुमचे हे. मग भगवंताने काही उठ म्हटलं नाही. आणि आई साहेबांना राग आला. जसा राग आला तशीच निघाली. मोबाईल पण घेतला नाही, चार्जर घेतलं नाही, चालली. पाहता काय माझ्याकडे गेली ना, आणि मग निघून गेल्या. पण यांनी थांब, जाऊ नको, असं करू नको, हात धरला नाही. जाते तर जा, निघाल्या.
आणि बराच अंतर चालत चालत मग त्या आल्या जम्बूद्वीपामध्ये. दिंडीरव नावाचं वन आहे. कोणतं वन आहे हे? जिथे आपली कथा चालली, पंढरपूर क्षेत्रामध्ये आपली ही कथा चालली. दिंडीरव वनाचं नाव काय आहे? दिंडीर वन नाही, दिंडीरव वन. दिंडीरव नावाचा राक्षस होता इथे बरं का. त्या दिंडीरव राक्षसाला मार. आता तिचा अजून एक पोटकथ आहे. अजून तो राक्षस एवढा मोठा होता, तो त्रास द्यायचा. मग त्याला नाश केला देवाने. पण तो म्हटला की माझं नाव या वनाला पडलं पाहिजे, म्हणून ते दिंडीरव वन. असो, या दिंडीरव वनामध्ये आल्या आईसाहेब आणि तपाला बसल्या. काही दिवस गेले आणि भगवंताला घरी चित्त लागत नाही. पत्नी गेल्यानंतर पत्नी गेल्यानंतर तुमचं चित्त लागतं का घरी? जर माहेरी पत्नी गेली, एखाद्याचं लग्न झालं, यांचं लग्न झालंय 12 महिने झाले, कोणाचं त्यांचं तर बाकी अजून. आमचा अमोल आहे, पण त्यांची पण पत्नी सोबत आली. पण नवीन लग्न झालं आणि स्त्री जर गेली तर लाडू सुद्धा जात नाही, चिवडा जात नाही. दिवाळीला आपला प्रिय माणूस घरी पाहिजे. मान काय आला होता तुम्हाला काय माहिती? हाव म्हणताय ते भागवतराव आमचे. लग्न झाल्यानंतर काय चगमग होते तुम्हाला काय माहिती? आणि मग तसं देवाला वाटलं, अरे अरे पत्नी निघून गेली. देव बेचैन झाले. देव म्हणे चला सख्यांनो, आता सगळे सवंगडी घेऊन, गाई गोपाळ घेऊन भगवान शोध घेत 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 आले. इथे आले आणि त्यांनी पाहिलं तपाला बसले. भगवान म्हणते तुम्ही बाजूला व्हा. त्यांना गोपाळपूर आहे इथे. त्या गोपाळपुराला गोवर्धन पर्वत पण आला बरं का. ते गोपाळपूर एवढं उंच का, तर तो गोवर्धन आहे, गोवर्धन. आणि त्या गोवर्धन पर्वतालाच ते आकार दिला आहे गोपाळपूरचा. सगळे गोवर्धन पर्वत. आणि त्या गोपाळांना सांगितलं तुम्ही ते थांबा, आता मी जरा त्यांचा शोध घेतो. मी एकटा जातो, तुम्ही माझ्यासोबत येऊ नका. पत्नीशी बोलायचं असेल तर 2-4 लोक घेऊन जाऊ नका. वा वा काही खाजगी बोलायचं असेल तर. भगवान गोवर्धनाला थांबवतात, गोपाळांना थांबवतात तिथे आणि गेले. आणि मग त्यांच्या समोर गेले आणि मग बोलू लागले. ध्यानस्थ बसले. त्यांचं नाव आहे लखुबाई. पंढरपूरला आता ते वाढवंट आहे की नाही, तिथे लखू मातेचं मंदिर आहे. लखुबाई ज्या बसल्या होत्या ना, तिथे मंदिर आहे. मूळ म्हणजे ते आपण बघत नाही. असो, मग हे बोलू लागले. अहो प्रिये, अगं प्रिये म्हणाले, हे प्रिये, हे सुलोचने, या निर्जन जंगलामध्ये तुम्ही का या ठिकाणी बसलात? प्रिय हा शब्द ऐकला कोणी? देवीने, रुक्मिणी मातेने मंद डोळे उघडले. हा आणि त्यांच्याकडे बघितलं. रुक्मिणी माता म्हणते, परस्त्रीला एकांतामध्ये प्रिय म्हणणारा असा तू कोण आहे? तुझं लक्षण काही मला बरोबर दिसत, तुझं चरित्र काही मला चांगलं दिसत. परस्त्रिया सदा बहिणी माया, आणि तू मला प्रिय म्हणतो. परस्त्रीला एकांतामध्ये निर्जन जंगलामध्ये प्रिय म्हणतो, कोण आहे तू? तेव्हा भगवान म्हणतात, अगं अहो मी दुसरा कोणी नाही आहे. भगवान मूळ रूपामध्ये प्रकट झाली, तुमचाच पती आहे. आणि त्यांनी पुन्हा रागाचा आविर्भाव, त्यांना राग आला होता आणि रागामध्ये त्यांनी सांगितलं, अजिबात बोलायचं नाही, बिलकुल निघून जायचं इथून, मी घरी येणार नाही. अहो असं करू नका. पत्नी जर रागवली तर पतीने काय करावं? काय करावं? मांडी घालून बसावं असं नाही. मग काही शब्द गोड गोड बोलावं. अहो सॉरी सॉरी म्हणा बरं का. कस काय म्हणेन, मी इंजिनियर आहे, चालत नाही. तुम्हाला पत्नीला सुद्धा समजवता आलं पाहिजे. समजवता आलं हो म्हणे महाराज. 40 वर्ष 30 वर्ष 20 वर्ष प्रेम, रागातही प्रेम असतं, प्रेमातही प्रेमच असतं. रुक्मिणी माता रागात बोलतात आहे. देव म्हटले, अहो झाला असेल, चला आता आपल्या यायचं नाही. ठीक आहे, निघतो मग आता. हतबल झाले. भगवंताने सुद्धा हात टेकले कोणासमोर सांगा ना. बरं म्हणाल तुम्ही येत नाही, मग मी चाललो आता. जायचं कुठे होतं? पुंडलिकरायांकडे. तिथे ती सेवा चालू होती आणि काही अंतरावर ते पुंडलिकरायांकडे गेले. पण रुक्मिणी मातेला पुन्हा पश्चाताप झाला. माझा पती समजवायला आला होता, मी येडी नाही, त्यांचं काहीच ऐकलं नाही बरं का. बापरे काय टाईम चालला. हो हो. आणि मग पुंडलिकरायांकडे भगवान गेले. तिथे त्यांचं सेवा चालली. बाबाने सर्व सांगितलं, अरे पुंडलिका मी आलो बघा. भगवान
प्रत्यक्ष परमात्मा प्रगट झाले. 1000 सूर्य प्रगट व्हावा तसा परमात्मा दैदिप्यमान प्रगट झाला. प्रकाश पडला. सर्वदू सहस्र दीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा. भगवान प्रगट झाले. पण पुंडलिकराय म्हणतात की देवा थांबा, अजून माझी सेवा चालली. थांबा म्हणजे काही बसायला खुर्ची पाहिजे. म्हणे खुर्ची नाही मिळणार. वीट पडली होती, अशी वीट घेतली आणि भिरकाविली. भिरकाविली बरं का. आता ती वीट म्हणजे काही बांधकामाची वीट नव्हती यांच्या PWD विभागातली. नाही घराची वीट नव्हती. मग ती वीट इंद्र होता बरं का. इंद्रदेव वीट झाले होते. मग ते वीट कसे काय झाले ते तुम्ही सांगा. विठ्ठल विठ्ठल. मग ते वीट वृत्रासूर नावाचा एक असुर होता. कोण होता? वृत्रासूर. आणि तो तपाला बसला होता. तप करता करता इंद्रदेवाला असं वाटलं की न जाणवा हा माझं इंद्रपद घेऊ शकतो, असं त्याचं तप आहे. विस्तीर्ण सांगत नाही, विस्तारपूर्वक. आणि मग काय करावं? जेव्हा जेव्हा कोणी तप करत होतं तेव्हा इंद्रदेवाला मोठी भीती वाटायची. मग त्यांनी आपल्या दूताला पाठवलं. त्या दूताने काय केलं? इंद्राच्या तप करणारा माणूस डोळे बंद असतात, पद्मासन घातलंय, तप चाललंय आणि तपाला बसल्या वृत्रासुराचा शिरच्छेद केला. शिर खाली पडलो आणि वृत्रासुर बोलायला लागला. कोण? आणि इंद्रदेव प्रगट झाले. कोणी माझा घात केला? इंद्रदेव प्रगट झाले. मी केला. इंद्रा. आता तुटलेलं शिर बोलतं का? बोलतो. राहूचं पण बोललं होतं. राहुरीला बरं का. राहुरीला काय खाल्लं आपण तिथे? राहुरी गाव लागतं ना. राहूचं शिर उडवलं भगवंताने आणि ते तिथे पडलं म्हणून त्या गावाचं नाव राहुरी पडलं. तसं हे शिर म्हणतं का मारलं मला? म्हणे मला असं वाटत आहे माझं पद तुम्ही घ्याल. वृत्रासूर म्हणतात की मी तुला शाप देतो. एक माझी जी पवित्र एक अवस्था होती तिचा तू भंग केला. तपाचा भंग केल्यामुळे तुझी बुद्धी इतकी कशी जड आहे. माझा उद्देश काय? तुझं इंद्रपद मला त्याची गरज नव्हती, पण ती जडता तुझ्यामध्ये आली. पण तू आता जडत्व अशा दशेला प्राप्त होशील आणि म्हणून ती वीट झाले. आणि ती वीट मग इंद्रदेवाला मोठा पश्चाताप झाला. माझी चूक झाली, आता मला उशाप काय? येथून काही 1000 वर्षानंतर भगवान अवताराला येतील. 8 अवतार भगवंताचे होतील. 9वा अवतार बद्ध अवतार होईल आणि त्या अवतारामध्ये भगवान तुझ्यावर उभे राहतील आणि तिथे उद्धार होईल. ती वीट, इंद्र झालेला वीट, तीच वीट भिरकाविली आणि देवाने ती पायाखाली घेतली. म्हणजे वीट कोण आहे? इंद्र. विठ्ठल विठ्ठल. आणि भगवान आता इथे देवाच्या हात कमरेवर कसे काय गेले ते एका मिनिटामध्ये सांगतो. जेव्हा पुंडलिकरांना सांगितलं की मी आलो, तो म्हणे थांबा थांबा. आणि मग तेव्हा कमरेवर हात गेले. अरे पुंडलिका, मी योग्यांच्या ध्यानात जात नाही. योगियांची मानसे उमरडोनी जाय. योगी जपी तपी सिद्ध कोणाच्याही मनामध्ये ध्यानामध्ये गेलो नाही आणि तुम्हाला उभा राहा असं म्हणतो. मी आता उभं राहू आणि काय करू इथे? म्हणे येईल त्याला दर्शन दे. अजून काय करायचं? माझ्या नावावरून हे क्षेत्र प्रसिद्ध झालं पाहिजे. तुझं नाव काय? पुंडलिक. पुंडरीकपूर. पुंडरीकपूरचं झाला अपभ्रुश पंढरपूर. माझ्या नावावरून एक क्षेत्र प्रसिद्ध झालं पंढरपूर. बरोबर. अजून काय करायचं? असाच उभा राहू आता इसे राहू आता हेची ध्यान. डोळा मन लंपट. माझा डोळा माझं मन लंपट म्हणजे आसुसलेलं. लंपट म्हणजे सोकावलेलं. लंपट म्हणजे स्थिर झालेलं. माझं मन तुझ्याशिवाय कुठेही जाऊ नये असं मला कर. बरोबर. अजून काय करू? येईल त्याला दर्शन दे. दर्शनात मुक्त कर. मोक्ष देऊन टाक. भगवंत म्हणतात अरे पुंडलिका, प्रत्येकाला मोक्ष नाही देता येणार. काही माहिती नाही. इथे जे जे येतील ते त्या मोक्षाचे अधिकारी असेल. पंढरीचे वारकरी अधिकारी मोक्षाचे, ते मोक्षाचे अधिकारी. बरं बाबा, पुंडलिके दिदला बरो करुणा करे विठ्ठले. अजून काय करायचं? म्हणाले मग सगळ्यांना कसं काय? अहो सर्वांना द्यावं लागेल. मूढ पापी जैसे तैसे. झालं आपलं बोलणं. आणि अशा सगळ्यांना दे. बरं. आणि मग कमरेवर हात गेले. भगवान म्हणतात
इथे उभे राहून हे कर्म करायचं आहे. किती दिवस माझी सेवा जोपर्यंत आहे तोपर्यंत करा, सेवा संपत नाही. आणि ते उभे जोपर्यंत या जगातले मूर्ख कमी होत नाही तोपर्यंत देव काही खाली उतरत का. मूढ पापी जैसे तैसे. कलीसारख्या भयंकर युगामध्ये पाप्यांची संख्या कमी नाही, मूर्खांची संख्या कमी नाही, दुष्टांची संख्या कमी नाही. आणि म्हणून हा अवतार कलियुगातला पाप्यांसाठी. किती प्रकारचे पाप? 10 प्रकारचे पाप शास्त्रामध्ये सांगितले. कायिक, वाचिक, मानसिक. कायिक 3, वाचिक 4 आणि मानसिक 3. 3, 3, 4 10 प्रकारचे पाप सांगितले. पाप, उपपाप, महापाप हे सगळे पाप आहेत. या सगळ्यांचा नाश करा, भगवान उभे राहील. पण इकडे काय झालं? रुक्मिणी मातेला वाटलं माझ्या पतीचा मी अपमान केला. आणि मग हळूहळू चोर पावलाने ती सुद्धा देवाच्या मागे येऊन थांबली. मंदिर जवळजवळ आहे का? एका मंदिरात 2 जण आहे, विठ्ठल आणि रखुमाई. अलग अलग मंदिरं का? भक्तिशास्त्राचं चिंतन असं आहे. जेव्हा रुक्मिणी माता आल्या, काही अंतरावरती थांबून गेल्या. माझा पती काय करतोय? तर भक्तासाठी त्यांनी पण कमरेवर हात ठेवले. आणि भक्ताने सांगितलं उभा राहा, तर विटेवर उभे राहिले. आणि तेव्हा आई साहेबांना वाटलं वा 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 मस्त. मग त्यांनी पण हात कमरेवर ठेवले, देवाने पण हात कमरेवर ठेवले. आणि 4 पावलं मागे थांबल्या. थांबूनच गेल्या. आता देव उभा राहिल्यामुळे देवीला पण उभं राहावं लागलं. पण देवी आजही रागात आहे. म्हणून मंदिरं 2 आहे, मागे पुढे. रुक्मिणी माता मागे आणि भगवान पुढे आहे. का? त्याचं कारण हे आहे, आजही ते दोघं एकमेकांना चोरून बोलतात, चोरून पाहतात. एकानं मला प्रश्न विचारला, कोरोना का आला महाराज? म्हटलं कोरोना का आला? 28 युगापासून भगवान इथे उभा आहे, त्यांची पत्नी दूर आहे हे. आणि तुम्ही रात्रंदिवस पाया पडतात आहे. त्या दोघांना अजिबात बोलायला वेळ नाही, म्हणून कोरोना आलाय. देव आता एकांतात आहे, गप्पा करतात आहे. विठ्ठल विठ्ठल मासा हा देव ऐसा विटेवर देव कोठे. विटेवर देव कोठे आहे म्हणजे कोठेच नाहीये. ऐसा विटेवर देव कोठे. कुठे पाय समय का? नाही, इथे समय. आता 28 युगापासून हा परमात्मा उभा आहे. युगे झाली 28, अजून न म्हणती बैस. त्याला बस असं काही म्हणत नाही असो. आणि असं मग हे क्षेत्र त्याच्या नावानं प्रसिद्ध झालं. भगवान विटेवर उभे राहिले, भगवान दर्शन द्यायला लागले. मग इथे येणारे कोण आहे? असे ऐसे संत जन, ऐसे हरिदास, ऐसा नामघोष सांगा कोठे. मग येथे जे भक्त येतात आहे, संत आणि हरिदास असे 2 शब्द वापरले. आवरायचं का सांगा बाबा? किती वाजले? 9. किती वेळ झालाय? 7:30 ते 9, 1.5 तास झालाय. बरं, 2-5 मिनटं फक्त मला थोडं समावेश. मग या ठिकाणी जे भक्त आले, पण झालं असं कलियुगामध्ये ज्ञानोबाऱ्यांसारखे महात्मे आले. आणि ज्ञानोबाऱ्यांच्या अगोदर सुद्धा ही वारी अखंड चालूच होती त्याच्या काळामध्ये फक्त. पण माऊलींचा अवतार झाला. विटेवरची माऊली ज्ञानोबाऱ्यांच्या रूपामध्ये प्रकट झाली. कशी काय बरं? याला पुरावा काही आहे का? हो 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 आहे. अर्जुना संकट पडता जड भारी, गीता सांगे हरी कुरुक्षेत्री, तोच अवतार धरी अलंकापुरी, ज्ञानाबाई सुंदरी तारावया. एक मुद्दा. दुसरी गोष्ट, विटेवरचाच देव देव बनून जेव्हा होत नाही तेव्हा ते गुरु बनतात. माझ्या विठोबाचा आपणची देव होय गुरु आपणची देव. होय गुरु आपणची देव. होय गुरु आपणची देव. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणाची देव
विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. आपणची याच्या खाली रेष मारायची. आपणच देव आणि आपणच गुरु. जे ना भगवान आहेत तेच ज्ञानोबा आहे बरं का. महाविष्णूचा अवतार सखा माझा. माझ्या विठोबाचा काय प्रेम आहे. जेव्हा देवाला वाटलं राक्षस मारायचे नाही, आता रावण कुंभकर्ण यांना आम्ही मारलं, पण मला आता कोणालाच मारायचं नाही. हा अवतार असा आहे, समचरण आहे, कटावर हात आहे, हातात शस्त्र नाही आणि मी आता शस्त्र धरणार नाही हे सांगणारे भगवान. कोणाला मारायचं नाही, कोणाला आशीर्वाद पण द्यायचा नाही, पाहायचं पण नाही. नासाग्र दृष्टी आहे. नासाग्र म्हणजे काय? नास म्हणजे नाक, अग्र म्हणजे नाकाचा शेंडा, असा भगवान पाहतोय. हसत नाही, हालत नाही, डोलत नाही. मग आता हा देव कसं काय काम करेल कोणाचं, आणि मग यात्रा भरेल कशी काय, यात्रेचं स्वरूप कसं येईल. भगवंतालाच वाटलं की माझी भक्ती, माझे भक्त आले पाहिजे. ज्ञानोबाराय झाले आणि त्यांनी काय केलं, या विश्वामध्ये क्रांती केली. आज जे वारीचं स्वरूप आहे ते ज्ञानोबारायांसाठी. म्हणून माझ्या विठोबाचा कैचा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु, तेच गुरु झाले. आणि त्या सगळ्या संतांना त्यांच्या काळामध्ये जे होते त्यांना एकत्रित आणलं आणि समाजाला पताका खांद्यावर घेतली. माझी जीवीची आवडी, पंढरपुराने येणं घुडी. आणि इथे आले आणि हे सगळे संत इथे आल्यानंतर इथला विधी, प्रदक्षिणा, पताकांचे भार, दिंड्या, पताका, वैष्णव नाचतात आहे, नगरला प्रदक्षिणा करायचे वगैरे वगैरे. ऐसे संतजन, ऐसे हरिदास, ऐसा नाम घोष सांगा कोठे. आता बघा उद्या एकादशी, डोळ्याला असं वाटतं, मोठ्या मोठ्या बिल्डिंगांवरतून पाहतात लोक, कोणी काही कोणी काही. हो, इतका आनंद. पांढरे शुभ्र कपडे बघा तुम्ही, सकाळी झक झक काही काही दिंड्या पहा तुम्ही. आता मी सकाळी प्रदक्षिणाला निघालो, आमच्या मठाच्या बाहेर पडल्याबरोबर पुंडलिक महाराज जंगले, डोंगरगण, जिल्हा अहमदनगर. मला वाटतं आपला आणि त्यांचं मागे पुढे चालत होते बघा. आपल्याच पुढे साधाच रथ आहे त्यांचा, पण आपला तरी अजून भव्य दिव्य असेल. पण त्यांचा डोंगरगण हे गाव आहे त्यांचं, जिल्हा अहमदनगर. आणि त्यांचा तो ग्रुप त्या ठिकाणी चालला होता आणि मी पण गेलो घुसून. एक सुंदर, आता आपलं स्वरात कीर्तन आहे का नाही मला माहीत नाही, स्वर मागे पुढे होते, आपला होत असेल माझ्याकडे, पण त्यांचं स्वरात सगळं चाललं होतं. आनंद वाटायचं, शांत स्वर होता. आणि अशी ती प्रदक्षिणा जेव्हा चालली, अतिशय आनंद वाटला. उद्या पण तसंच आपण ते दृश्य बघणार. आणि मग हे सगळं दृश्य जे बघितलं, तुकोबाराय म्हणतात ऐसे संतजन, ऐसे हरिदास. आता इथे दोन शब्द का वापरले, संत वेगळे आणि हरिदास वेगळे का, यथामते आपण नंतर कधीतरी विचार करू. पण संत आणि हरिदास याच्यामध्ये काय फरक आहे. हरिदास म्हणजे काय, आपण पण आपल्या नावाच्या पुढे काय लावतो, हरिभक्त परायण, जे हरीचे भक्त. पण इथे शब्द कसा वापरला, ऐसे संतजन. भक्त शब्द नाहीये, हरिदास आहे. पण हरिदास म्हणजे काय, हरीचे जे दास आहे ते हरिदास आहे. नाही, हरी ज्यांचा दास आहे ते हरिदास, हरी ज्यांचा दास आहे ते हरिदास. असे कोण, रोज अभंग आपण म्हणतो, उंचणीचं काही निर्णय भगवंत, चोकोबाचे गुर, काय सगळं तुम्ही, ही मोठी यादी आहे. आणि असा हा हरिदासांचा, संतांचा संघ येथे होतो. म्हणून ऐसे संत जन, ऐसे हरिदास. आणि यांचा जो नामाचा घोष आहे, घोष कशाला म्हणतात, प्रवचन मी करणार होतो कशावर, पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम या गजरावरती प्रवचन करायचं होतं, पण वेळ काही भेटला नाही. घोष नामाचा घोष आहे, पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. याला म्हणतात घोष. ऐसा नाम घोष दावा कोठे, सांगा कोठे. सांगा बरं तुम्ही, असं आहे का कुठे, म्हणे कुठेच नाही. मग असा देव तुम्ही पाहिला नाही, असं क्षेत्र तुम्हाला माहीत नाही, असा देव तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या. अहो म्हणे मग हे पंढरपूर निर्माण केलं पण कोणासाठी, तुका म्हणे आम्हा अनाथकार तुका
केली रे ऐसी चंद्र भागा ऐसे विमाते ऐसी चंद्र भागा ऐसे विमाते ऐसा विटेवरी देव कोठे ऐसा विटेवरे देव कोठे ऐसा विटेवरे देव कोठे ऐसा विटेवरे देव ऐसा विटेवरी देव कोठे ऐसा विटेवरी देव कोठे ऐसा विटेवर देव कोठे ऐसा विटेवर देव कोठे ऐसा विटेवर देव कोठे ऐसा विटेवर देव कोठे
तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवी. अनाथा कारणे ही जी निर्माण, आता पंढरी निर्माण शब्द वापरला, पंढरी निर्माण केली. देवाने स्वतः ही पंढरी क्षेत्राची निर्मिती केली. पंढरी क्षेत्र हे याच्या खाली सुदर्शन चक्र आहे बरं का. सर्व जगाचा त्रिभुवनाचा नाश होईल, परंतु पंढरी क्षेत्राचा, पंढरी अविनाश असं क्षेत्र आहे. सुदर्शनावर तिला बसवली असं. आता काही क्षेत्र, आता काही काही गोष्टी अशा असतात की ते डोळ्याने दिसत, पण नामदेवरायांसारखे, ज्ञानोबारायांसारखे, तुकोबारायांसारख्या संतांना आपल्याला जे दिसतं, आता आपले डोळे कोणते? चर्मदृष्टी आपली, सामान्य डोळे आपले. आपली अजून नजर आलेली म्हणजे का आमची नजर गेली का महाराज, आम्ही का असे का हो कुठे चालता असं आहे का आपलं? नाही नाही, दृष्टी आहे पण सामान्य दृष्टी, जे दिसतं तेच दिसतं फक्त. पण संतांना आपल्याला जे दिसत नाही, सूर्याला जे दिसत नाही, दिव्याला, रवीला, हिऱ्याला जे दिसत नाही ते त्यांना दिसतं. रवी दीप हिरा दाविती देखणे, अदृश्य दर्शने संतांचे. आम्ही आता पंढरपुरात आहोत, चंद्रभागा आम्हाला बी दर्शन होत आहे. अवघीच तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखील. नुसती पाहिली तरी तीर्थ घडतात आहे. का बरं? प्रश्न विचारला. दुपारी माध्यान्ह कालामध्ये इथे सर्व नद्या चंद्रभागेत दर्शन घेण्यासाठी येतात. सर्व देव देवाचं दर्शन घेण्यासाठी 12 वाजता पंढरपुरात येतात. म्हणून हा देव सामान्य नाही, हा देव सगळ्या देवांचा देव आहे. तो हा देवांचाही देव. सगळे तीर्थ येतात. मुद्दा काय झाला? मग नामदेव महाराज त्यांना एकदा असं झालं, इथे जे दर्शन घडलं पाहिजे ते त्यांना घडलं. जेवढे झाडं या ठिकाणी आहे, काही खडे या ठिकाणी, काही दगड आहे, हे सगळे दगड आणि झाडं त्यांना ऋषी मुनी तप करतात आहे असं दिसलं. काही देव देवता या ठिकाणी आहेत, तेथील तृण आणि पाषाण, गवत बी देव, दगड बी देव, झाड बी देव, माणसं बी देव. इथला देवही विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल. येणारे पण विठ्ठलच आहे सर्वे. तुम्ही पण विठ्ठल आणि आम्ही पण विठ्ठल. इथलं पाणी विठ्ठल आहे, इथलं क्षेत्र विठ्ठल आहे आणि इथला देव विठ्ठल आहे. बरेच शंका आहे, वेळ खूप चाललाय. पण पंढरी निर्माण केली देवे. जशी पंढरी दिसते तशी नाहीये, आणि जशी आहे तशी तुम्हाला मला दिसत नाही. आता दर्शन घेतलं आम्ही रात्री, असं जरी दर्शन झालं किती आनंद वाटतो. असं अशी मूर्ती नाही कुठे, असं दृश्य नाही. तसा तो काही खूप सुंदर आहे का? अजिबात सुंदर नाही. ठाईचाची काळा, तो ठाईचा काळा आहे. वेदही त्याचं तसंच वर्णन करतात. ठाईचाची काळा अनादि बहु काळा, वेदासी चाळा लावी लागे माये. वेदांना चाळा लावला असा तो काळा आहे. पण लोकांनी त्याला सावळा केला, भक्तांनी त्याला काय केला? सावळा केला. सावळा देखील आनंदाचा, तेने आनंदाचा पुराला. सावळा देखील आनंदाचा. आणि माझा आवाज आता खुलतोय. वारे आवाज थोडा हाऊस गडून गेला ना, आता 2 तांबे पाणी शिल्लक. सावळा आता हे माझ्या हातात आहे. हा देखील पण नंदाचा सावळा आहे. परमात्मा वालुकामय असा आहे. आता ती मूर्ती जर बघितली पण तो तसा नाहीये, तो परब्रह्म स्वरूपात आहे. देव आहे तसा दिसत नाही, आणि जसा दिसतो तसा आहे. म्हणून इथल्या नद्या, आता देवाने काय केलं?
पुंडलिकांसमोर उभे राहिले. एकाने प्रश्न विचारला मागच्या काळामध्ये, म्हणजे 109 मध्ये आम्ही चालायचो पंढरपूर चालत असताना वारीमध्ये ज्ञानोबा सोहळ्यामध्ये असेच बसलो. म्हणे का हो योगी 28 विटेवरी उभा, या अर्थीचा अर्थ काय? 28 युग झाले का होणार आहे? आणि चरणीवाहे भीमा उद्धरी जगा. चरणीवाहे म्हणजे पायापासून वाहते म्हणे, आणि इथं तर तसं दिसत नाही. मग हे कसं काय? देवाचं मंदिर कुठे तर नदी कुठे? चरणी वाहे भीमा, पायापासून वाहते, तशी दिसत नाही. म्हटलं तसा अर्थ काही लावता येणार नाही. म्हणजे जसं दिसतंय तसं आहे का इथे? जसं वर्णन केलं तसं दिसतं का? नाही. मग तसं ते नाही का? चरणी वाहे म्हणजे काय? अहो भीमा तीर काठावर पंढरपूर आहे. एकाने अजून प्रश्न विचारला, चोखोबाऱ्यांचं मंदिर कुठे? अगदी नामदेव पायरींजवळ. आता ते नामदेवरांच्या पायरीपासून चोखोबारा हे बाहेरून दर्शन घ्यायचे म्हणे. देव त्यांना गल्लीतून दिसायचा. आता देव कुठे चोखोबारा कुठे, किती अंतर आहे? पण मंदिर एवढं होतं का तेव्हा? नाही. पंढरपुरामध्ये 3 टेकड्या होत्या. एक विठ्ठल टेकडी, दुसरी हरिदास टेकडी, आणि तिसरी नामदेव महाराजांचं जे मंदिर आता कासार घाटला ती नामदेव टेकडी. अशा 3 टेकड्यांवरती पंढरपूर बसलेलं होतं. कोडी समाजाचे सरदार इथे होते, कोड्यांचं राज्य होतं. आणि आता जे होडीवरती बसून आलो ना आम्ही, ही सगळी तीच मंडळी आहे. असो, जास्त विस्तीर्ण सांगायचं नाही, बरंच बोलता येईल. पुढे कधीतरी योग येईल तेव्हा आपण बघू. विठ्ठल विठ्ठल एकच मिनिटात सांगायचं. भगवान जेव्हा पुंडलिकांच्या म्हणण्यानुसार सांगितलं उभा राहा, देवाने काय केलं? आपलं जे हलणारं रूप होतं त्याचा आविर्भाव म्हणजे विग्रह केला. विग्रह केला म्हणजे रूपांतर केलं. आणि भगवान कटावर हात ठेवून आता जी मूर्ती आहे ना त्या स्वरूपामध्ये भगवान प्रगट झाले. भगवान म्हणतात की क्षेत्र सुद्धा मीच होईल, म्हणून आपण क्षेत्राची काय करतो? प्रदक्षिणा करतो. प्रदक्षिणा सुद्धा महत्व आहे. प्रदक्षिणा करताना काय म्हणायचं? एकानं विचारलं होतं. कोणी विठ्ठल विठ्ठल म्हणतं, पण ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणायचं आणि उजव्या अंगानं प्रदक्षिणा करायची. कोणी विठ्ठल विठ्ठल असं म्हणतं, कोणी विष्णू सहस्रनाम म्हणत प्रदक्षिणा करतो. पण ज्याला येत नसेल त्याने खूपच विठ्ठल म्हणायचं, नाहीतर ओम नमो भगवते वासुदेवाय हा असं का म्हणायचं? हा प्रायश्चित्त मंत्र आहे. जर का तुम्हाला नको ते दिसलं तर आपण 3दा हा मंत्र म्हणायचा, पापाचं क्षालन होतं. म्हणून ही प्रदक्षिणा. क्षेत्र मीच होईल म्हणून भगवान पसरले. आता क्षेत्र म्हणजे किती? पंचक्रोशीवर का? इथे जवळ बरेच गावं या क्षेत्रामध्ये पंचक्रोशीमध्ये येतात. म्हणून क्षेत्राच्या रूपात भगवान उभा आहे, पसरला आहे. आणि मग तीर्थ म्हणजे ही जी चंद्रभागा आहे ना, हे तीर्थ म्हणजेच विठ्ठल आहे, विठ्ठलाचं रूप आहे. जल रूपामध्ये भगवान झाले, भूमी रूपामध्ये भगवान झाले, आणि आता ज्यांचं आपण दर्शन घेतो अशा रूपामध्ये भगवान 3 ठिकाणी भगवंत व्याप्त झाले. म्हणून पंढरी निर्माण केली देवे विठोबा रखुमाई. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षत्रमाने. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा विटेवर देव कोटे. इथे येणारे संत हरिदास आहेत, या सगळ्यांच्या संगतीमध्ये ऐसे संत जन, ऐसे हरिदास, हे सर्व जे दृश्य आहे हा जो देव आहे पंढरपुरातला. विश्वातल्या सगळ्यांना असं वाटतं की पंढरपुरात. बरं तुम्ही तीर्थयात्रा केल्या असतील, अनेक धाम झाले, पण एकदा केदारनाथाला गेले तर दरवर्षी जायची इच्छा होते का? माझी तर हिंमतच नाही बाबा, मी जाऊ शकत नाही. म्हणजे पैसा जास्त लागतो एक मुद्दा, आणि कोण घोड्यावर बसेल आणि कोण एवढं करेल. खरं सांगू तुम्हाला, खरं सांगतो एकदम खरं.
आम्ही गेलो 8:45ची वेळ होती केदारनाथला आणि नेमकी मंदिर बंद होण्याचा काळ. पण जेवढे वरती चढले होते त्या सगळ्यांना 30 मिनिटं आम्हाला जास्त दिले. कसं तरी ते दर्शन, मला देव दिसला नाही, इतकी गर्दी होती. म्हणजे एवढ्या लांब जाऊन सुद्धा देवाचं दर्शन झालं नाही. पण हा देव हात लावू देतोय, डोकं ठेवू देतोय. कोणत्याही देवाला आपण डोकं ठेवू शकत नाही, पण या देवाच्या पायावर आपण डोकं ठेवतो. अहो 80 वर्षापूर्वी 70-80 वर्षापूर्वी देवाला असं आलिंगन देण्याची प्रथा होती. पण देवाचा कमरेचा भाग हा घर्षणामुळे तो कमी होत होता. आजही दर 2-3 वर्षामध्ये वज्रलेप करावा लागतो. पायांचंही दर्शन बंद करावं की काय असा समिती विचार करत आहे, विचारवंत विचार करत आहे. पायच जर शिल्लक राहिले नाही तर मग काय करायचं, म्हणून पदस्पर्श सुद्धा बंद करणार होते, पण त्याला बंदी आणण्यात आली वारकऱ्यांनी. असो वज्रलेप होत आहे. सांगायचा मत एकच आहे, आपल्याला डोकं ठेवता येत आहे आणि मुखदर्शन पण घेता येतं. असा देव जगात तुम्हाला आपला दिसत नाही. म्हणून या सगळ्या क्षेत्रांचा विचार तुकोबारांनी केला आणि आमचा देव कसा श्रेष्ठ आहे याचा विचार या अभंगामध्ये केला. ज्या संतांच्या मुळे हे कळालं त्यांचं चिंतन करायला पाहिजे. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. करवेली तैसी केली कटकट वाकडे किनीट देवजानी. पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदी मज क्षमा करणे संती नोहे. अंगभूत झाली सेवा या ठिकाणी समर्पित करायची. आजचं हे तुम्ही कीर्तन करा असं अंबादास भाऊंनी सांगितलं. अधिकून सर्व प्रेमळांच्या वतीने त्यांनी मला सांगितलं की तुम्ही कीर्तन करा. सगळ्यांचं दर्शन मला कीर्तनाच्या निमित्तानं झालं. क्षेत्रामध्ये कीर्तन करण्याचा योग आला. ही सर्व आपली कृपा आहे. असो, आणि हा जो सोहळा गेल्या 13 वर्षापासून आहे आप्पासाहेबांच्या प्रेरणेने आणि सर्व कुटुंबीय त्यांचे बंधू असतील, डिगूबाबा असतील, लखू अण्णा आहे, विजू नाना आहे, ज्ञानोबा आहे, हे सगळ्यांचं आता सहकार्याच्या मध्ये आहे. बाबा आहेत, तात्या, ही सगळं मंडळी आणि आपला हा खूप मोठा हा सोहळा असाच विस्तीर्ण. आता या मठाची सुद्धा अनेक पद्धतीनं बऱ्याचशा काही गोष्टी करायच्या आहे. साहेबांचं बोलणं बऱ्याचदा झालं. म्हटलं तुम्ही आम्हाला ताट देऊ नका ना ग्लास देऊ नका. ग्लास आम्ही पिशवीत ठेवले आणि चहावाल्याला काढा म्हणे पिशवीत आहे. आमचं पण 4 दिवस तसंच झालं. पुन्हा ते ग्लास वाटा, ग्लास बी देऊ नका. पण जाऊ दे, आता वाटले गेले. पण सगळ्यात महत्वाचा कोणता प्रश्न आहे आपल्या समोर, हो